नमस्कार मंडळी, आगरी मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण करणार आहोत एक विशेष डिश, आणि ती म्हणजे सत्यनारायणाच्या महापूजेसाठी लागणारा प्रसाद। तर हा प्रसाद कसा करायचा ते आज आपण बघूया। खूप साधी सोपी अशी रेसिपी आहे आणि यासाठी लागणारं साहित्य आहे। तर इथे 1 वाटीचं प्रमाण घेतलंय, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, त्यासाठी 2 वाट्या दूध घेतलंय, 1 वाटी पातळ तूप घेतलेलं आहे, थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत, वेलची आणि जायफळची पूड घेतली आहे, थोडंसं केशर आणि चवीपुरतं मीठ, 1 केळं घेतले ते आपण बारीक करून घालणार आहोत। तर वळूया आपल्या रेसिपीकडे, सत्यनारायणाच्या महापूजेचा प्रसाद। तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। इथे पितळेचं भांडं घेतलेलं आहे। तर 1 वाटी रवा त्यामध्ये घालून घेऊया आणि ते खरपूस भाजून घेऊया। त्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे, म्हणजे प्रसादाचा रंग खूप छान दिसतो। रवा भाजताना गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे। रवा बिलकुल करपून द्यायचा नाहीये। तुम्ही बघू शकताय रव्याला किती छान कलर आलेला आहे। गॅस मंद आचेवर करून रवा भाजायला साधारणतः 2 ते 3 मिनिटं लागतात। तर रवा भाजून झालेला आहे। आता आपण कढईमध्ये 1 वाटी तूप घालून घेऊया। तूप घातल्यानंतर भाजलेला रवा त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। रवा घालून झाल्यानंतर रवा हा आपण भाजून घेतला असल्याकारणे लगेचच त्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीचे ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत। तर इथे मी काजू, बदाम, मनुका, पिस्ता घेतलेले आहेत, पण मनुका मी इथे कट करून घेतलेले आहेत। जर तुम्ही मनुका अख्खी टाकली तर ती परतत असताना गोल गोल होतात, फुगीर होतात, म्हणून जी कट करून घेतली तर ती शिऱ्यामध्ये मस्त मिक्स होऊन जातात। आणि 1 केलं कट करून घेतलेलं आहे, तुम्ही मिक्सरमध्ये लावून घेतलं तरी सुद्धा चालेल। आता मी कट केल्या कारणाने ते स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे रव्यामध्ये एकजीव होऊन जाईल। तुम्हाला असं वाटत असेल की आता या रव्यामध्ये किंवा या प्रसादामध्ये खूप सारं तूप दिसते, पण हे सर्व तूप हा रवा ॲब्सॉर्ब करून घेणार आहे आणि तुपाचं प्रमाण हेच ठेवायचं आहे। आणि एवढं तूप घातल्याने आणि दूध घातल्याने रवा मस्त मऊसूत होतो। तर तुम्ही बघू शकताय आपण खूप सारं तूप घातलं होतं, तेवढं तूप त्या रव्याने ॲब्सॉर्ब केलेलं आहे। आता हे सर्व परतून झालंय, खमंग परतून झालेलं आहे आणि खमंग सुवास दरवळलेला आहे। रवा परतत असताना मी एकीकडे दूध गरम करायला ठेवलेलं होतं। इथे मी 1 वाटी रव्यासाठी 2 वाट्या दूध घेतलेलं आहे। तर तुम्ही बघू शकताय रवा परतून झालेला आहे। सर्व साहित्य मस्त खरपूस परतून झालेलं आहे, खमंग सुवास सुटलेला आहे आणि एकीकडे दूध देखील गरम झालेलं आहे। आता गरम दूध सावकाशपणे, हळुवारपणे, काळजीपूर्वक आपल्याला या कढईमध्ये घालायचं आहे। घालताना जरा काळजी घ्यायची, कारण दूध गरम आहे, त्यामुळे लवकरच सगळं बॉईल व्हायला लागतं। तर तुम्ही बघू शकता मस्त उकळी आलेली आहे आणि आता आपण ते पळीच्या साहाय्याने मिक्स करून घेऊया। तुम्ही बघू शकता सर्व दूध ॲब्सॉर्ब झालेलं आहे। आता आपण एका ताटावर पाणी ठेवून वाफेवर ठेवून घेऊया आणि हे 2 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। गॅस मंद आचेवर ठेवूया। 2 मिनिटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकताय। झाकण काढून बघूया, खूप छान रवा फुललेला आहे। आता मी कढईच्या तळापासून घाटी मारून बघते, ओलसरपणा जाणवतोय। हा जो प्रसाद आहे तो तळाला लागता कामा नये, जर लागला म्हणजेच करपला तर तुमच्या रव्याला करपण्याचा वास येऊ शकतो, म्हणून गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। मस्त रवा फुललेला आहे। आता आपण त्यामध्ये साखर घालून घेऊया। तर इथे मी 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी साखर पुरेशी होते, तर ती सुद्धा आपण मिक्स करून घेऊया। साखर घातल्यानंतर थोडंसं साखरेचं पाणी तयार होतं, ते आपल्याला सुकवून घ्यायचं आहे आणि सुकवत असताना गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। साखर व्यवस्थितरित्या आपल्याला शिऱ्यामध्ये परतून, म्हणजेच प्रसादामध्ये परतून घ्यायची आहे, मिक्स करून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकताय साखर मिक्स करून झालेली आहे। तर तुम्ही बघू शकताय साखर व्यवस्थित मिक्स झालेली आहे। आता आपण पुन्हा ताटावर पाणी ठेवून 2 मिनिटं वाफेवर ठेवूया, म्हणजे साखर व्यवस्थित
प्रसादामध्ये मिक्स होईल। 2 मिनिटं झालेली आहेत, झाकण काढून बघूया। गॅस मंद आचेवर आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त वाफ आलेली आहे, कडेने तूप देखील सुटलेला आहे। तर आता बघू शकताय तुम्ही प्रसाद मस्त फुललेला आहे। तर आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया। कुठलाही गोडाचा पदार्थ असेल तर त्यामध्ये चिमूटभर मीठ घालावं। मीठ घातल्याने त्याचा गोडवा आहे तो उभारून येतो आणि त्याला पूर्णत्व प्राप्त होतं। तर मीठ घालून झालेलं आहे। मीठ घातल्यानंतर चवीपुरती जायफळ आणि वेलचीची पूड घालून घेऊया। थोडंसं केशर देखील घालून घेऊया। केशर घातल्याने प्रसादाची चव वाढते। तर आता सर्व साहित्य घालून झालेलं आहे। वेलची, जायफळ आणि केशर मिक्स करून घेऊया। तर अशा प्रकारे सत्यनारायणाच्या महापूजेचा प्रसाद तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता खूप मऊसूत असा प्रसाद तयार झालेला आहे आणि खूप छान सुगंध घरभर पसरलेला आहे। तर गॅस बंद करून घेऊया। तर अशा प्रकारे सत्यनारायणाच्या महापूजेला लागणारा प्रसाद तयार झालेला आहे। तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।